नोकरी सोडली म्हणून पोटगी टळते का? घटस्फोट घेण्यासाठी नोकरीचा राजीनामा दिला तर पोटगी टळते का? राजन हिंगमिरे, अकोला. भारतातील विवाह आणि घटस्फोट यासंबंधीचे कायदे वैयक्तिक किंवा धार्मिक कायद्यांवर आधारित असतात. 1955 हिंदू विवाह कायदा कलम 25 अंतर्गत पती-पत्नींना लिंगभेदाशिवाय कायमस्वरूपी पोटगीचा दावा करण्याची परवानगी देतो. विशेष विवाह कायद्याअंतर्गत विवाहितांसाठी कलम 36 आणि 37 मध्ये नमूद केले की केवळ पत्नीला कायदेशीर प्रक्रियेद्वारे भरण-पोषण घेण्याचा अधिकार आहे. पती-पत्नी दोघांचे उत्पन्न, त्यांची आर्थिक मालमत्ता आणि वडिलोपार्जित मालमत्ता जर असेल तर विचारात घेतली जाते. रक्कम ठरवताना विवाहादरम्यान पती-पत्नीचे वागणूक, वर्तन तसेच घटस्फोट प्रक्रियेची कागदपत्रे देखील विचारात घेतली जातात. दोन्ही पक्षांच्या निव्वळ उत्पन्नाची गणना करताना आयकर आणि करदात्यांच्या ईएमआय कपातीचा देखील विचार केला जातो. रक्कम भरण्यास जबाबदार असलेल्या जोडीदारावरील दायित्वे जसे की अवलंबून असलेले पालक, कर्ज इत्यादी सामाजिक स्थिती आणि पक्षांचे राहणीमान हे देय रकमेवर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक आहेत. वय, शिक्षण, आरोग्य याचाही पोटगीवर परिणाम होतो. लग्नाचा कालावधी हा रक्कम जास्त की कमी हे ठरवू शकते. काही वर्षांनी पोटगीची रक्कम वाढू शकते. मुलांच्या शिक्षण संगोपनाचा खर्च यात समाविष्ट असतो. याविषयी ॲडव्होकेट धनश्री कदम म्हणाल्या, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 144 अन्वये पत्नीच्या पालनपोषणाची जबाबदारी पतीची असते. नोकरी सोडली तरीही तो त्याच्या जगण्यासाठी कमविणार आहेच. या कमाईच्या 25% रक्कम पोटगी स्वरूपात द्यावी लागते. पत्नी कमावत असली तरीही तिच्या भविष्याची जबाबदारी म्हणून पोटगी देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र पोटगी टाळायची असेल तर पतीपेक्षा पत्नी अधिक कमवते याचे पुरावे सादर करावे लागतात. पतीकडून पोटगी घ्यायची असेल तर पतीला उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत याचे पुरावे सादर करणे आवश्यक ठरते. प्रगती जाधव पाटील, उपसंपादक,